नमस्कार मित्रांनो. न्यूटनचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. न्यूटननी अनेक शोध लावले. त्याच्यामध्ये त्याने असा एक शोध लावला की पांढरा प्रकाश जो आहे तो 7 रंगांपासून बनवलेला आहे. आणि हा जो शोध आहे तो सिद्ध करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी त्यांनी एक डिस्क तयार केली. त्याला आपण न्यूटनची डिस्क म्हणतो. तर ती न्यूटनची डिस्क जी आहे ती आपल्याला आज तयार करायची आहे आणि ती डिस्क बनवण्यासाठी आपण मोटरचा वापर करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक पुठ्ठ्याचा सर्कल कट केलेला आहे, वर्तुळ कट केलेला आहे. तशीच आपण पुठ्ठ्याची एक साधारण 4 सर्कल्स छोटी छोटी कट केलेली आहेत, एकाच आकाराची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक मोटर लागणार आहे. एक मोटरला जोडणारी वायर आणि बॅटरीचं कनेक्टर आणि बॅटरी. आता ही मोटर जी आहे ही 9 व्होल्टची आहे. तुमची जर मोटर 3 व्होल्टची असेल तर तुम्हाला 3 व्होल्टची बॅटरी लागेल. म्हणजे 12 व्होल्टची मोटर असेल तर 12 व्होल्टची बॅटरी लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत 7 रंग, जे आपल्याला या वर्तुळाला, हा जो आपण पुठ्ठ्याचा वर्तुळ कट केलेला आहे त्याला आपल्याला द्यायचे आहे. ते 7 रंग कोणते आहेत बघा. इंद्रधनुष्याचेच रंग तांबडा, नारिंगी, पिवळा, नंतर हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा, असे ताना, पिहिनी, पाजा असे हे 7 रंग आहेत. इंग्लिशमध्ये आपण त्याला व्हीप असं म्हणतो. व्हायोलेट, नंतर इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड, हे 7 रंग. हे 7 रंग आपल्याला या वर्तुळाला द्यायचे आहे. तर ते कसे द्यायचे ते मी आधी तुम्हाला दाखवतो. ही जी मोटर आहे, हे दाखवण्यापूर्वी आणखीन एक सांगायचं आहे. ही जी मोटर आहे, मोटर लावण्यासाठी आपल्याला एक स्टँड तयार करायचं आहे. स्टँड कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर 7 रंग जे आपल्याला द्यायचे आहेत ते 7 रंग देण्यासाठी आपल्याला या वर्तुळावर वर्तुळाचे 7 समान भाग करायचे. ते कसे करायचे हे तुम्हाला मी इथे दाखवतो. हे वर्तुळाचं जे हा जो परिघ आहे याचे आपण 360 डिग्रीचं वर्तुळ आहे. तर याचे आपण समान 7 भाग केले तर 51.4 डिग्रीचा एक भाग होईल. तर आपण कोनमापक घेऊन हे कोनमापकाचा वापर करून आपण हे 51.4 अप्रॉक्सिमेटली घेऊन अप्रॉक्सिमेटली समान भाग असे होतील. आणि प्रत्येक भागामध्ये एक एक रंग द्यायचा आहे. ता, ना, पी, ही, नी, पा, जा याच क्रमाने आपल्याला रंग द्यायचे आहेत. हे रंग देताना एक लक्षात ठेवायचं की हे सगळे जे रंग आहेत हे चमकणारे रंग नको, तर आपल्याला कमी चमकणारे किंवा मॅट कलर म्हणतात ना, ते मॅट कलर्स वापरायचे. आणि शक्यतो खडूचे रंग मी वापरलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळे मॅट कलर असल्यामुळे आपल्याला रंग चांगले मिक्स झालेले दिसतात आणि पांढरा रंग व्यवस्थित दिसतो. ठीक आहे. आता हे वर्तुळ कसं तयार झालं हे तुम्हाला दाखवलं. तर हे जे वर्तुळ आहे, या वर्तुळावर आपल्याला हे जे पुठ्ठे आहेत, हे पुठ्ठे असे एक्झॅक्टली याचं जे सेंटर आणि या वर्तुळाचं सेंटर येईल अशा प्रकारे हे असं चिटकवून घ्यायचं. असं फेविकॉलने चिटकवून घ्यायचं. एकदम सेंटर आलं पाहिजे. मात्र हे चिटकवलं की आपल्याला हे असं साधारण दिसेल, अशा प्रकारचं दिसेल. इथे होल पाडायचं. ते होल जे पाडताना मोटरचा जो शाफ्ट आहे, हा त्या शाफ्टच्या साईजच होल पाडायचा आहे. इथे माझ्या हातून मोठं पडलेलं आहे, तर मी तुम्हाला दुसरं दाखवणार आहे वर्तुळ. ते 7 रंग दिलेलं हे वर्तुळ आहे. आणि 7 रंग दिल्यामुळे हे छान दिसतंय असं. तर आपण हे वर्तुळ प्रत्यक्षात वापरणार आहोत. आता स्टँड कसं बनवलं हे दाखवतो तुम्हाला मी. एक लाकडाचा एक फळी घेतलेली आहे. त्या फळीच्या वरच्या बाजूला एक लाकडाचीच एक पट्टी लावलेली आहे आणि त्याच्यावर एक पाईपचा छोटासा तुकडा कट करून मी लावलेला आहे. पाईपचा तुकडा कट करून लावलेला आहे एका नटबोल्टनी. याचं वजन थोडस हलकं होतं म्हणून खालच्या बाजूला मी चिकटपट्टीनं लोखंडाचा एक तुकडा चिटकवलेला आहे. पण ही जर फळी जाड असेल तर आवश्यकता नाहीये. आणि याच्यावर आपण ही अशी मोटर इथे बसवू शकतो. ठीक आहे. आता ही मोटर मी बसवलेली आहे
7 रंगाची एक तबकडी मी तयार केलेली आहे. ही तबकडी मी इथे तुम्हाला लावतो आणि फिरवून दाखवतो. फिरवण्यापूर्वी इथे मी याचं सर्किट डायग्राम किंवा वायर्स कशा जोडायच्या ते दाखवलेलं आहे. मी इथं स्विच लावलेलं नाहीये, बटन लावलेलं नाहीये. पण स्विच जर तुम्हाला लावायचं असेल तर बॅटरीचं एक पॉझिटिव्ह टोक स्विचला, स्विचचं दुसरं टोक जे आहे ते मोटरच्या पॉझिटिव्हला, मोटरची निगेटिव्ह बॅटरीला, म्हणजे बॅटरीच्या निगेटिव्हला. अशा प्रकारचं आपल्याला स्विच जर लावायचं असेल तर हे सर्किट आपल्याला वापरता येतं. आणि आता आपण बघूयात हे जे आपण जी मोटर बनवली आहे आणि हे जे न्यूटनची डिस्क बनवली आहे, ही 7 रंग जे आहेत ते 7 रंग आपल्याला पांढरे कसे दिसतात हे पाहूयात आपण. आणि मी हे आता बॅटरी लावून चालू करतो. बघा किती छान पांढरा रंग दिसायला लागलेला आहे. दिसतोय किती मस्त दिसतोय बघा. आता मी बॅटरी काढतो आणि बघा परत पांढऱ्या रंगाचा आपल्याला सर्कल फिरायचं थांबलं, वर्तुळ फिरायचं थांबलं की आपल्याला परत 7 रंग दिसतील. छान झाली मी डिस्क. परत एकदा बघूयात आपण. किती मस्त फिरते बघ आणि छान पांढरा रंग दिसतोय आपल्याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी आणखीन एक प्रकार केलेला आहे, तो मी थोडक्यात दाखवणार आहे तुम्हाला. हा थोडासा करायला अवघड आहे पण खूप छान आहे. एक पाईप घेतलेला आहे आणि त्या पाईपला 2 झाकण आहेत, एक इकडं आणि एक इकडं. आणि या झाकणाला इथे एक मोटर लावलेली आहे मी आणि आतल्या बाजूला त्याच्या बॅटरी, इथे बॅटरी आहे, दिसली बॅटरी तुम्हाला, बॅटरी आणि इथे स्विच आणि हे जे सर्किट आहे, सर्किट डायग्राम, हे अशा प्रकारे सगळं वायरिंग केलेलं आहे याच्या आत. तर ही बॅटरी आपण ह्याच्यात घातली आणि याला हे पक्क केलं. आता हे बटन चालू केल्यानंतर इथे मोटर फिरते आणि आपण आता हेच जे चक्र आहे, न्यूटनची डिस्क आहे, ती आपण इथे लावूयात आणि हे स्विच ऑन करूयात. बघा किती छान न्यूटनची डिस्क फिरते आणि आपल्याला 7 रंगाचा पांढरा रंग दिसतोय. हे सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं सुद्धा करू शकता. ते सुद्धा करायला सोपं आहे, फक्त आपल्याला साहित्य हे थोडंसं मिळवणं अवघड आहे, पण अशक्य नाही आहे. हे आपल्याला हार्डवेअरच्या दुकानामध्ये अशा प्रकारचं साहित्य सहजपणे मिळू शकतं. पण मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे वेगाने फिरल्यानंतर आपल्याला 7 रंग याचे का दिसतात. तर याचं कारण असं आहे की एखादं चित्र किंवा एखादा रंग आपल्या डोळ्यासमोरून 16 पेक्षा एका सेकंदामध्ये 16 पेक्षा जास्त वेळा गेला तर त्या 2 रंगांचं, 2 चित्रांचं मिश्रण तयार होतं, मिक्सचर तयार होतं आणि त्याला म्हणतात पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन किंवा मराठीमध्ये त्याला दृष्टी सातत्य म्हणतात. तर हे दृष्टी सातत्य झाल्यामुळे आपल्याला ही जी न्यूटनची डिस्क आहे ही 7 रंगाची पांढऱ्या रंगामध्ये दिसायला लागते. तर हे तुम्ही करून बघा, खूप सोपं आहे करायला. आणि पुढच्या भागामध्ये ना मी तुम्हाला मोटर न वापरता ही न्यूटनची डिस्क कशी तयार करायची हेही सांगणार आहे. पुढचा भागही नक्की पहा. आजचा भाग तुम्हाला आवडलाच असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.